मला हे सांगायला पण बरं वाटत नाही, पण ऐक ना, कितीही त्रास झाला तरी काही दिवस त्यांच्या समोर येणं टाळ. तुझ्यासाठी पण चांगलं आहे. आणि बघ अजिबात एकटं समजू नकोस स्वतःला. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. आणि आता काय बाबा, तुला सपोर्ट करणारा आणखी एक मेंबर वाढलाय आपल्या घरामध्ये. प्रीती वहिनी काल तुझीच बाजू घेऊन बोलल्या आत्याशी. हा, त्यांना ना तुझा स्वभाव आता कळायला लागलाय. त्या सगळ्यांसमोर तुझी बाजू घेतात. खूप समजूतदार आहेत रे त्या. मला ना कधी कधी वाटतं की जावं आणि आपलं सत्यही सांगून टाकावं त्यांना. हे दादा, का विषय काढतोयस? ही गोष्ट फक्त आपल्यात राहिली पाहिजे, माहिती आहे ना? आणि प्रीती बहिणीला तर नाहीच कळली पाहिजे. माहिती आहे, नाही होणार असं. खूप कौतुक वाटतं रे मला त्यांचं. तुझा आणि बाबांमधला वाद मिटावा म्हणून त्या प्रयत्न करतात. आता बघ ना, तू बाबांच्या वाढदिवसासाठी सरप्राईज देणार होतास आणि ते सरप्राईज पूर्ण करायला त्यांनी तुझी मदत केली. बाबांना तयार केलं, त्यांना रूम पर्यंत आणलं. मला काय वाटतं माहिती आहे दीप, मला वाटतं की त्या आपल्या घरामध्ये ना मनापासून इन्व्हॉल्व होतात. तर चल, बोलत काय वस्तू उशीर होईल. आवडतो आणि निघतो, दुकानात जायचंय. तू पण खा काहीतरी, उपाशी नको राहू. दादा म्हणतो ते खरंय. बहिणीला जाऊन थँक्यू बोलू का? बोलतोच. दादा, पेढा घ्या. मेरे चाले दादा, काय भाऊ, ही ज्योती एवढी खुश का दिसते रे? काय भानगड आहे? काहीतरी बंपर विषय झालाय वाटतं. हे घ्या पेढे. हे घ्या पेढे. काय ज्योती, हा, काय लग्न बिग्न ठरलं काय? म्हणजे काय विषय आहे का? म्हणून तर एवढे पेढे वाटते. म्हणजे ज्योती, आजपासून तू रिक्षा चालवायला नाही येणार? पण आम्हाला विसरायचं नाही हा. लग्नानंतर किमान एकतरी फेरी मारायची इथे. तुम्ही समजताय असं काहीही झालेलं नाहीये. लग्न बिग्न तर खूप दूर राहिलं. लग्न ठरलेलं नाही? नाही, मग पेढे कशासाठी वाटतेस? कारण मला माझ्या हक्काचा बॅच मिळाला. आता मी पण इथे रिक्षा चालवू शकते. खरं तर ना, मला तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. म्हणजे मला बॅच मिळू नये म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ना, त्या सगळ्यांना थँक्यू. तुमच्यामुळे तर मी बॅच काढू शकले ना. फक्त मला एकच विनंती आहे की आपण सगळे एकमेकांसाठी अडचणी निर्माण करण्यापेक्षा ना, एकमेकांना मदत करूया. कारण मी पण तुमच्यासारखी सामान्य घरातली मुलगी आहे. मलाही घर चालवायला याची गरज आहे. आणि मी तर आता हक्काने माझं काम करू शकते. ज्योती, पण खरंच मानलं पाहिजे तुला. त्यामुळे प्लीज मी विनंती करते, आपण सगळे ना एकमेकांना मदत करूया. काय, आपल्या ताटात जेवढं अन्न आहे तेवढं आपण सुखाने खाऊया ना. उगाच दुसऱ्याच्या ताटातलं ओरबडलं तर कोणाचंच पोट नाही भरणार. हे घे, तोच खा. अहो, जाऊ दे ज्योती, नको जास्त विचार करू. येतील लाईनवर नंतर ते. बाय द वे, तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. एक मिनिट. मी आलेच. एक मिनिट. येईल. कालच्या तमाशामुळे सकाळी उठायला किती उशीर झाला. तर पटकन किचन मध्ये जावं लागेल, सगळं आवरायचंय. गायकवाडांची लाडकी सून बनायचंय ना. हा बेवडा कशाला आला इथे? सॉरी, तुम्ही आवडताय का? मी नंतर. दीप, नाही दीप, थांब ना. ये ना. काही काम होतं का तुझं?
वहिनी ते काय झालं? काय बोलायचं आहे का? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही मग प्रॉब्लेम असं काही नाही वहिनी. ॲक्च्युली मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू. थँक्यू मला कशासाठी? म्हणजे मी काय केलंय? वहिनी ॲक्च्युली तुम्ही खूप काय केलंय. म्हणजे परवाच बघा ना, बाबांचं जे आपण बर्थडे सरप्राईज प्लॅन केलं होतं ते सक्सेसफुल झालं फक्त तुमच्यामुळे. तुम्ही नसता तर ते खरंच शक्य झालं नसतं. आणि वहिनी ओव्हरऑलच म्हणजे जेव्हापासून तुम्ही या घरात आलात तेव्हापासून ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलात ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. मी आणि विराज आम्ही खरंच खूप लकी आहोत की आम्हाला तुमच्यासारखी बहिणी भेटली. तुम्ही ज्या प्रकारे सगळ्यांची मनं जपता. अरे आणि बास बास बास, किती कौतुक करशील? डायबिटीज होईल मला. आणि हे घर माझं आहे, माझ्या माणसांसाठीच मी करणार की नाही. थँक्यू वगैरे बोलू नको सरी प्लीज. ऐक ना, मी जरा उशिरा उठले आज, आवरायला वेळ झाला. मला किचनमध्ये जायचं, उशीर होतोय. नाही सॉरी, मी काय बोललो, मी येतो. दीप, एवढंच होतं ना? दुसरं काही बोलायचं नव्हतं ना? नाही तेवढंच. मला फक्त तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. सॉरी? सॉरी थँक्यू म्हणायचं होतं. खरंच मनापासून थँक्यू सगळ्यासाठी. येतो. गरम आहे 500. आणि तू काय करतोयस इथे आता? अरे काय करतोय म्हणजे? आज तुला तुझ्या भाच्याची मदत नको आहे का? नकोय मला तुझी मदत. मला आधी सांग, तू इथे काय करतोय? तुला मदत करायला आलो. मला नकोय तुझी मदत. दादाचं बोलणं सगळं चोरून ऐकलंयस ना तू? आणि घरभर हिंट असाच. त्यांनी तुला पाहिलं घरात हिंटाना तर काय तमाशा होईल माहितीये ना तुला? हा, आधीच भयंकर चिडलाय हा तो. आगीत तेल ओतू नको सुगा. सुलू, मला एक सांग, जर मध्ये नको येऊ माझ्या. तर एकाच घरात राहणार आहे म्हणल्यावर समोर समोर येणारच आहोत ना ते कधी. 4 दिवसाचा प्रश्न आहे फक्त. काल घराच्या बाहेर राहिला होतास ना, त्यामुळे वाचलायस. तसाच आजही घराच्या बाहेर राहा. मी फोन केला की मग घरी ये, कळलं? एक मिनिट सुलू, तुझं म्हणणं आहे की काल मी घरात नव्हतो म्हणून वाचलोय? हो म्हणजे माझं बाहेर राहणं गरजेचं होतं? हो म्हणून आजही घराच्या बाहेर राहा कालच्या सारखा, कळलं? हा ऐक ना, काय? माझ्या रिक्षाचा जरा प्रॉब्लेम झाला. तू जरा मला मदत करतोस का प्लीज? तुला सांगायलाच विसरले, इथे ना हा कमाल मिसळीचा स्टॉल आहे माहितीये. खूप उत्तम मिसळ मिळते. आपण खाऊया ना, चल. मी का तुझ्या वेळेचा विचार करू? तू केलास माझ्या वेळेचा विचार. सकाळी नको 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 म्हणत होते तरी हट्ट धरलास ना तू. मग मी पण हट्ट धरणार आहे. तुला माझ्यासोबत थांबावं लागेलच. मारतेस काय? मारून तर काय करू? मी बोलते तुझं लक्ष माझ्या बोलण्याकडे. काय सांगते मी तुला? घराच्या बाहेर जा. हो हा, जातो. जा लवकर.